नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भक्ती, श्रद्धा आणि परंपरा यांच्या मिलाफातनं तयार होणारा पदार्थ कधी तुम्ही चाखलायत का? पदार्थ नसेल पण पेय पण कधी चाखलंय का? तर आजचा खास पदार्थ हा तसाच आहे. एक पेय म्हणून तो देवाला अर्पण केला जातो, ज्याचं नाव आहे पानकम. साधारण दक्षिण भागामध्ये हे करण्याची पद्धत जास्त आहे परंपरेने. आणि नृसिंहासाठी आणि रामासाठी खास करून हा पदार्थ अर्पण करण्याची प्रथा आहे. तर आज आपण रामनवमीनिमित्त खास पानकम बघणार आहे. हे कसं करायचं, आयुर्वेदात याचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. तर असं हे पौष्टिक आणि गुणकारी असणारं शरीराला आपण पानकम तयार करतोय. याच्यासाठी 1/3 कप इतका गूळ मी घेतलेला आहे आणि साधारण 2 ते 2.5 पेले इतकं प्रमाणात मी करणार असल्यामुळे तेवढं पाणी आपण घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण थोडं नंतर आपण वाढवूया. आधी आता गूळ हा आपल्याला पूर्णपणे त्याच्यात विरघळण्यासाठी थोडा वेळ द्यायला लागणार आहे. तर झाकण ठेवून मी त्याला झाकून ठेवलेलं आहे पाणी घालून. थोड्या वेळानंतर गूळ विरघळला आहे, आपोआप पाण्यामध्ये तो विरघळतो. थोडंसं ढवळून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात चिमूटभर मिरेपूड, चिमूटभर सुंठ पावडर आणि 1/4 टीस्पून इतकं वेलची पूड घालायची आहे. थोडीशी तुळशीची पानं घालायची आहे, ताजी खुडून छान धुवून घेऊन. आणि हे आपलं पानकम तयार आहे. खूप साधी सोपी कृती आहे खरं तर, पण यातनं जे येणारं मेळ आहे या सगळ्या पदार्थांचा तो अतिशय गुणकारी ठरतो. थोडंसं 4-5 थेंब लिंबाचे पण याच्यात घालायचे आहे. काही जण याच्यात केशर आणि खाण्यायोग्य असणारा जो कापूर असतो तो याच्यात चिमूटपेक्षाही कमी असा घातला जातो आणि असं हे पानकम तयार केलं जातं. तर थोडीशी पद्धत इकडे तिकडे असू शकते, पण या पद्धतीने याचा आस्वाद घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रसाद का खास आहे आणि तो रामाला का अर्पण केला जातो. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं हे जे पेय आहे ते अतिशय गुणकारी ठरतं आपल्या शरीराला. आणि प्रसाद म्हणून जेव्हा आपण ते ग्रहण करतो, त्याचा आस्वाद घेतो, तेव्हा त्याचं गुणवैशिष्ट्य आणखी 10 पटीने वाढतं. तर नक्की या पद्धतीने हा पदार्थ करून बघा. पानकम विशेष स्वादाचा आणि प्रसाद म्हणून ग्रहण करण्यायोग्य रामाला अर्पण करा आणि रामरंगी रंगुनी स्वानंद भुवनी जायचे, असं रामनामात जी जादू आहे ती जादू अनुभवताना हा प्रसादही नक्की करून बघा. आणि ह्या रेसिपीज, हे पदार्थ तुम्हाला आवडत असतील, पारंपरिक पौष्टिक, तर नक्की आपल्या या मराठी किचन इन अमेरिकेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटत राहूया अशा छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणे जे यज्ञकर्म.